स्वस्ति नस्तारक्षणेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु देहि सौभाग्यमुखं देहि जय देहि यशो देहि विशो देहि पुत्रान् देहि पौत्रान् देहि सर्वकामौषधेहि मे चारित्र्य वर्णमहितवः निरुद्धवर्षाः अपवित्रो पवित्रो अचलो स्नगोपि वा यस्मयं त्रिकाक्षं सभायाभ्यन्तरं सर्वं शुचि आता अक्षरी गाणी घ्यावे वक्रन्न महाकाय सूर्यकोटी समप्रभ नीलविघ्नं गुरुमेव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री वाक्यार्थं चारित्र्यना उमा महेश्वर रुक्मिणी पांडुरंग देवता कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम एकादशी महापर्वकाले उमा महेश्वर पांडुरंग रुक्मिणी देवता प्रातःकाले पंचोपचार यथाविध उपचार द्रव्यैः वन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे ओम भैरवाय नमः ध्यानं समर्पयामि। आता एक पूर्ण निर्धार अक्षरे करून गणपती बाप्पांना बोलल्या। गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा शंतु गजाननः द्वादशैतानि नामानि प्रसन्नाय पाठेन्न कुमचवीनवयन्तस्य सर्वसिद्धि प्रभो विद्यामेव देविद्या धनाभिर्भवति धनं पुत्राभिर्भवति पुत्र मोक्षाभिर्भवति गति जपेन भवति स्तोत्रं षड्यमासे फलं लभे संवत्सरं सिद्धिं च लभते नान्तसंशयाः अष्टभ्योगामनेभ्यश्च निहितवाय समर्पयेत् तस्य विद्यावरि भक्तावभूषवी गणपती तुझे नाव सांगले आवडे बहु चित्तरंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना हे दयानिधे श्री गजानना सिद्धिविनायक भगवान की जय। पंचामृतस्नानं समर्पयामि। इकडे पण फुलाव इकडे मौलींना तिकडे तुम्ही पुकार मौलींना संत सद्गुरु ज्ञानेश्वर देवताभ्यो नमो नमः। संत सद्गुरु तुकाराम देवताभ्यो नमो नमः। उद्भोगस्नानं समर्पयामि। उद्भोगस्नानं करेन आता अत्तर लावून द्या देवाला ओम आणि मग हो पिठी साखरेचं काम नंतर आहे। ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना गेलो स्नानं समर्पयामि। त्र्यंबकं जयामहे सुगन्धे पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिववन्दनादुभ्यो श्रीमान् ददातु। सूर्यस्नानं समर्पयामि पुनर्भवामि। शुद्धोदस्नानं समर्पयामि। रुक्मिणी पाण्डुरङ्गदेवताभ्यो नमो नमः। चला सर्व पळीवर पाणी टाकलं देवाला आपल्या पळीवर का पळीने पाणी टाकायचं। उद्भोगस्नानं समर्पयामि। पूर्वपूजाते अक्षतपुष्पैः संपूज्य। अभिषेक पात्र आणलं एका पाण्याची दार लावायला नाही तर मग पळी पळीने पाणी टाका देवाला। दूध आहे दूध पंचामृत आधी पूर्ण टाकून द्यायचं ना दूध। आता एक पाण्याचा अभिषेक करून घेऊ मग पंचामृत हां मग पिठी साखर दूध शेवटी पिठी साखर हो स्वच्छ स्नान। एक एक पळी तुम्ही पांडुरंगाला टाका तुम्ही रुक्मिणी मातेला दोघे सारखं आहे डोक्यावरून टाका दोघे एकच रूप आहे। चालू हो करा एकाग्वान महिमा पूजायंश ऊर्ध्वावादस्विश्वा भूतानि त्रिपादस्यां त्रितं देवी त्रिपादपूर्वोरिपूर्वकः पादोस्त्रेयः भवत्पुनः ततो विद्वन्द्रक
शमान शनै अभिता रुद्विराज जाय तद्विरायो हरिभोगा भया भोगते तपश्चात् भूमिमलो पुरा तस्मात् समृतं विगदाभ्यं भगवं संसर्गे वायुव्यानां व्यासरे तस्मात् जायत तस्मात् अजायन्तने लक्ष्मी जातवे थोडं तिकडे राहू द्या आपलं महादेवाला राहू हरि ओम विद्रिय पुरुषाणां अष्टभुजांतमध्यमसिनाथ प्रबोधिनी श्रीयं देवी पुनी श्रीगणादेवी विपुलां गौसस्मितां ताकारां आगतं जन्मकृतान्तरवैन्द्री पद्मे श्रीरां परमवर्णं तामेव भविष्यं चन्द्राङ्गवासां आदिवसानं तुमायि चन्द्रशवाय लक्ष्मी उभयमां देवतका कृतिशमिनाथः राहुल राष्ट्रज्ञ कलमुत्तिन्दरारुणे सुखिवासावलां येषां लक्ष्मीं नाशाम्यहम् अवधिं समृद्धिं य धर्वान् निर्लोकेवः गन्धद्वारान् निर्दोषां कृष्णे ईश्वरीं सुदानं धामे भुवैश्रियं मनसकाममागुरिवाज सत्यमशीमहि पशूनां प्रतिस्मयि श्रीश्रयतां येषः कर्मयन्तयाभूतामणि सम्भवकृतम् प्रियवासिं कुले मात्रं पद्ममालिनीं आपत्रयन्तु विघ्नानि विद्युद्वत्मेवहि नीतिदेवी मात्रं श्रीवासिं कुले आर्द्रं पुष्करिणीं पुष्टिं विन्ददां पद्ममालिनीं चन्द्राकलक्ष्मीं जातवे करुणालः आर्द्रं यश्वरीं भुवनां ओम पयः प्रीतिकं पयोपरिपोपयोरित्यन्तरिक्षे पयोलाः पयस्पति कलिषा सन्तुमय्यं पंचामृतस्नानं समर्पयामि पंचामृतानि मुद्दा असं स्वच्छ सोडून घ्या छान आता पाणी घ्यायचं महाराज शुद्ध पाणी नाही नाही कोणी ना कोणी किती वेळा नैवेद्य दाखवतो कोणी सकाळी 6ला कोणी दुपारी 10ला दुपारी 12ला कोणी 3 वाजता कोणी 6 वाजता त्याचा नैवेद्य ग्रहण करावा लागतो देवाला ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण अशी गोष्ट आहे ती आपण ठेवलेली जात असा एक टाइम नाही ना की स्नानाचा टाइम तेव्हाच आंघोळीला देवाला पाणी टाकतो कोणी 12 वाजता टाकतो तो कोणी रात्री कोणी संध्याकाळी आपण म्हणतो कळत नाही की तुला आता आंघोळ झाली माझी म्हणजे देवाजवळ आपण मागतच स्नान होईपर्यंत लावा दोन्ही हाताने धुवायचं झाला असेल तर तुम्ही पांडुरंगावर टाकत पांडुरंगा पूजेचं ताट घेऊन महादेवाला जा दुधाचं घ्या पंचामृत घ्या आणि महादेवाची पूजा करा जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो ओम देव शांतिरंतरिक्षं शांति पृथ्वी शांतिरावः शांतिलोकदयः शांतिर्वनस्पतिर्या शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांति शांतिरेव शांति सामः शांतिरेव यतो जगः समीयते ततो नो अभयं कुर्वन्ना कुरुतया यज्ञोपवितं परमं पवित्रं प्रजापतिर्यस्साय
घुसी જવાનું ને હા કદાચ નહીં કરવાનું. मोहिनी एकादशीच्या दिवशीची पांडुरंग आणि रुक्मिणी मातीची सजावट अतिशय सुंदर झालेली आहे. आणि इथे फुल लावायला ते दर्शन झालं का? एक मिनिट असं तर दाखवू द्या बघून त्याला. दाखवा ना. तरी दाखवा तुम्ही नैवेद्याला पाणी फिरवा. त्याला पाणी फिरवलं का? हो दोन पाया बाजूला पाणी सोडा. हा पाणी तिकडून घे बरं बेटा हे याच्यात भरून घ्या आणलं का हां घ्या ते पाणी घ्या पाणी फिरवा नैवेद्याला देऊ का आणखी दुसरी देऊ का चमची ओम दानाय स्वाहा नाय स्वाहा दानाय स्वाहा समानाय स्वाहा चंदनं समर्पयामि हिरण्यमुद्र दक्षिणां समर्पयामि. देवाजवळ सुटी दक्षिणा ठेवून द्या किंवा श्रीफळ दक्षिणा ठेवा जे असलं ते. हिरण्यमुद्र दक्षिणां समर्पयामि. चला घ्या आता आरती. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव माळा गळा कठेउनी कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नितेती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राती. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रुक्माबाई राणी या सकळा ओवाळती राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा व हरिहरदेवतार्पणमस्तु. सोडून द्यावानी हात जोडावे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीन्द्रध्यानगम्यं
वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं हरि चाहती लाल रंगीत काठी हरि उभा भी बरे वाळ भगवान की जय नाथ महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव महादेवाच्या पिंडीवर वेलपाते वापरून कृष्णरावांचं नाव घेते तुमचं नाव एकादशीच्या दिवशी रीनाचं नाव घेतो. हरिश्चंद्र राजा तारामती राणी रोहिदास पुत्र आशिषच्या नावाने घालते गळ्यात मंगळसूत्र. वा वा